एक थोडंसं इमॅजिनेशन करा, जर तुमच्या भावासोबत किंवा बहिणीसोबत तुमच्या डोळ्यासमोर काही अशा विचित्र गोष्टी झाल्या की ज्या गोष्टी तुम्ही डोक्यामध्ये सुद्धा विचार करू शकत नाहीत किंवा दूरपर्यंत तसं इमॅजिनेशनसुद्धा करू शकत नाहीत, तशा गोष्टी जर त्यांच्यासोबत झाल्या तर तुम्हाला काय फील येईल? आणि असं की ज्या माणसासोबत आपण अख्खं आयुष्य राहत आलो आणि अचानक तो माणूस आपल्याला ओळखतही नाही, आपल्यावर वार करण्याचा प्रयत्न करतोय किंवा आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्हाला कसं वाटेल? तर आज या स्टोरीमध्ये असंच काहीतरी मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी नमस्कार, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. या चॅनलवर तुमच्यासाठी मी भयकथा, हॉरर मूवीजच्या स्टोरी आणि अनेक अशा काही गोष्टी ज्या की आपण आत्तापर्यंत इमॅजिनेशनसुद्धा केल्या नव्हत्या, तसल्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा मी स्वतः काही स्टोऱ्या बनवून तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. तर तुमचं जे मला भेटणारं प्रेम आहे ते इतकं चांगलं आहे की मला राहावं नाही. मी मागं प्रयत्न केला होता की यार आता यूट्यूबवर काम करणं बंद करायचं, पण नाही झालं माझ्याच्यानं. मला माझी जी ऑडियन्स आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेम करते आणि मला त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवावाच लागतो. तर आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. आपली स्टोरी मालेगावमध्ये सुरू होते. मालेगावमध्ये एक परिवार असतो. आता परिवार मिडल क्लास असतो, जास्तही श्रीमंत नसतो आणि जास्तही गरीब नसतो. आता त्या परिवारामध्ये बरेच वर्ष झाले काही मूलबाळ नव्हतं. म्हणजे त्या परिवारामध्ये एक जोडपं राहत होतं, तर त्या जोडप्याच्या लग्नाला कमीत कमी 15 वर्ष झाले होते आणि त्या 15 वर्षामध्ये त्यांना जोडपं राहिलेलं नव्हतं, म्हणजे मूलबाळ नव्हतं राहिलं. आणि ती गलती त्यांचीच होती. ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं होतं त्यावेळेस त्यांना 5-6 वर्ष मूलबाळ पाहिजे नव्हतं आणि त्या कारणामुळं त्यांनी काही मेडिकल ट्रीटमेंट केले आणि त्या कारणामुळं तो जो इफेक्ट आहे तो नंतर यांच्या या आयुष्यामध्ये दिसायला लागला आणि 15 वर्षापर्यंत यांना कोणतंही मूलबाळ झालेलं नव्हतं. मग नंतर यांनी परत उपचार करणं सुरू केले. याच्यापाशी जाय, त्याच्यापाशी जाय, या महाराजापाशी जाय किंवा ते आयुर्वेदिक औषध ट्राय करून बघ, हे मेडिकल घेऊन बघ, त्या डॉक्टरांना भेट, या म्हणजे जेवढे नाही विलाज करायचे ना ते सगळे विलाज करून बसले, पण यांना काही मूलबाळ होत नव्हतं. 15 वर्ष यांना मूलबाळ झालं नाही आणि 15 वर्षाच्या नंतर यांना मूलबाळ होण्याची शक्यता निर्माण झाली. म्हणजे ते जोडप्यामधले जी स्त्री आहे ती गर्भवती राहिली. आता गर्भवती राहिल्याच्या नंतर तिचा लाड सगळ्या घरचे करू लागले. सगळ्यांना आनंद होऊ लागले, बाबा चला काही नाही असो मूलबाळ तरी होतं आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे समाजामध्ये जर एखाद्या स्त्रीला लग्न झाल्याच्या नंतर मूलबाळ होत नसेल तर त्या स्त्रीकडं समाज फार वेगळ्या नजरेनं बघतो. तर सेम इथंही तसंच होतं. तर ती जी महिला होती ती फार खुश होती, तिचा नवरा खुश होता, तिचा परिवार पूर्ण खुश होता, सगळीकडे आनंदमय वातावरण होतं. डिलिव्हरी होण्याची वेळ जी आहे ती जवळ आली होती आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबा तुमच्या पोटामध्ये जुळे लेकरं आहेत. आणि अखेरकार त्या महिलेची डिलिव्हरी झाली. तिला 2 जुळ्या मुली झाल्या, अगदी लक्ष्मीसारख्या, देखण्या, रूपानं चांगल्या. आता बघा माणसाचे ना 3 पॉईंट असतात माणसाला ओळखावं कसं: स्वभाव, राहणीमान आणि दिसणं. आता स्वभाव म्हणजे काय असतो की आपण दुसऱ्यासोबत कसे राहतो किंवा आपल्या घरामधल्या मेंबरसोबत आपण कसं राहतो किंवा आपले विचार काय असतात याच्यावर आपला स्वभाव ठरतो की आपण चांगले की वाईट. आता राहणीमान काय असतं ना, जे आपलं शरीर आहे त्या शरीरावर आपण कसल्या प्रकारचे कपडे घालतो, कसल्या प्रकारचे फॅशन यूज करतो, जेणेकरून आपलं राहणीमान लोकांना समजतं. आणि दिसणं हे तर नॅचरली राहतं. कोणता माणूस थोडा काळा असतो माझ्यासारखा, तर कोणता माणूस गोरा असतो माझ्या मित्रासारखा, तर कोणता माणूस मळका असतो. कोणाचे नागडोळे चरचर असतात, कोणाचे नागडोळे चरचर नसतात, हे त्याच्या हातामध्ये नसतं. पण हे तिन्ही गुण या दोन्ही मुलीमध्ये भरभरून पडलेले होते. ह्या जेवढ्या दिसायला सुंदर होत्या तेवढ्या स्वभावाला चांगल्या होत्या आणि जेवढ्या स्वभावाला चांगल्या होत्या तेवढ्याच राहणीमानाला सुद्धा चांगल्या होत्या. बघता बघता या मुलींना 14 ते 15 वर्ष झाले. या 14-15 वर्षामध्ये यांचं सौंदर्य, यांचं राहणीमान, यांचा स्वभाव खूप जास्त प्रमाणामध्ये सुंदर झाला होता. आता यांच्या बाबतीमध्ये यांच्या पूर्ण घरचे खुश होते, एकदम हॅपी, फ्रेंडली होते. आणि ते म्हणतात ना की भाऊ बहीण असले, बहिणी असल्या की त्यांचं पटत नाही, पण यांचं एवढं जास्त पटायचं की अगदी मनातल्या गोष्टीसुद्धा एकमेकींना शेअर करायच्या. अशा प्रकारे यांचं नातं होतं.
पण ते म्हणतात ना की बाबा जास्त सुख घरामध्ये असणं हे दुसऱ्यांना खपत नाही. तर या दोघींच्या आयुष्यामध्ये एक असा टर्न पॉईंट येणार होता की तो एवढा भयानक होता की या दोघीपैकी एक मुलगी या जगामधून जाणार होती. तर बघा, या दोघीजणी कॉलेजला सोबत जायच्या, सोबत यायच्या, सोबत राहायच्या आणि एकाच वर्गामध्ये होत्या. तर काही दिवसाच्या नंतर याच्यामधली जी हेमा नावाची मुलगी होती, तर या जे दोन मुलीचं नाव होतं हेमा आणि सीमा असं होतं. जी हेमा नावाची मुलगी होती तिचं ना मन एका मुलावर आलं, म्हणजे एका मुलासोबत तिला प्रेम झालं. आता जी सीमा होती ती सीमा हेमाला समजवण्याचा प्रयत्न करू लागली की बघ हेमा, असं करू नको आणि हे आपल्या घरच्यांना पटणारसुद्धा नाही. आणि असंही नाही की तो मुलगा चांगला आहे, मला असं वाटतं की तो मुलगाही खराब आहे म्हणून. तर तू त्याच्यावर असं प्रेम नको करू. आता हेमा म्हणली की बाबा मला तो आवडतो, आता मी काय करू, माझं प्रेम झाले त्याच्यावर, आता मी काय करू, माझ्या डोक्यामधून तो जातच नाही आहे, त्याचे विचार माझ्या डोक्यामध्ये येत आहेत, मला असं वाटतं की त्याला फक्त बघतच राहावं. आणि ॲक्च्युली तो जो मुलगा होता ना तो एक तर दिसायला तेवढा सुंदर नव्हता, त्याचा राहणीमानही सुंदर नव्हता आणि त्याचं वागणंही सुंदर नव्हतं. तो फार विचित्र मुलगा होता, असा की जसं की तो असा एकला राहतो ना आणि त्याचे विचार त्याच्या वेगळ्याच याच्यामध्ये राहतात, सेम त्या प्रकारचा तो मुलगा होता. आणि हे सीमाला माहिती होतं. तर सीमा हेमाला म्हणायची की तू त्याच्या नादी लागू नको, प्लीज असं काही करू नको. पण हेमा तिला म्हणायचे की हां ठीक आहे मी नाही करत. आणि नंतर तिचं ती करायला सुरुवात झाली, म्हणजे तिचं ते प्रेम करणं चालूच झालं. मग हिचं प्रेम एवढं जास्त वर गेलं की जी सीमा आहे ती तिला म्हणणं सोडून दिलं की बाई तू त्याच्यावर प्रेम करू नको म्हणून. तिनं ठरवलं की आता ही काय ऐकत नाही, हिच्या मनानं जे व्हायचं ते होऊ द्या. एखादा दिवस जेव्हा हिच्यासोबत काय होईल त्यावेळेस हे मला कळलं. आता ही गोष्ट दबत राहिली आणि एकदा उघडकीस पडली. आणि ही उघडकीस अशा प्रकारे पडली की जी हेमा आहे ती त्या मुलासोबत एका हॉटेलमध्ये गेली. आणि ज्या हॉटेलमध्ये हेमा आणि तो मुलगा गेला होता त्याच हॉटेलमध्ये हेमाच्या वडिलाची मीटिंग होती. तर एका रूममध्ये जेव्हा हे जाऊ लागले, रूमचा दरवाजा थोडासा आडोशाला होता, त्यावेळेस हेमाचा जो वडील होता, बाप होता, त्याला हेमाची चप्पल दिसली त्या दरवाजासमोर. आणि तिच्या वडिलाने त्या दरवाजाला वाजवलं आणि दरवाजा जेव्हा ओपन केला त्यावेळेस मधात हेमा आणि तिचा तो बॉयफ्रेंड होता. आणि दोघंही अर्धवट कपड्यामध्ये होते. हेमा जी होती तिनं आपल्या अंगावर शॉल वगैरे ओढून घेतलेली होती आणि हा जो होता हा टॉवेलवर आणि बनियालवर होता. जेव्हा हेमाच्या वडिलांनी हेमाला बघितलं त्यावेळेस हेमाच्या वडिलाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि तिथून हेमाला घेऊन त्याचे वडील घराकडे निघून गेले. आता घराकडे आल्याच्यानंतर हेमाचे जे वडील होते ते सीमाला विचारायला लागले की सीमा तुला या गोष्टीबद्दल माहिती होतं का की तुझी बहीण त्या मुलासोबत असं काय करते आहे, तुझी बहीण त्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता यांचं वय काही जास्त नव्हतं बरं का, 15 वर्षाचं होतं, 14 ते 15 वर्षाचं. आणि या वयोगटामध्ये त्या मुलाने हेमाला पूर्णपणे आपल्या जाळ्यात फसवलेलं होतं. आता जी सीमा होती ती सीमा म्हणू लागले की हो बाबा मला माहिती होतं, पण तुम्ही हेमाला मारसाल किंवा हिला शिव्या देसाल या कारणामुळं मी असं काही तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. तर जे हेमाचे वडील होते ते रागावले, हेमाला थोडंसं मारलं, तिच्यावर धावले, तिला म्हणले की तुझं जी शाळा वगैरे आहे ते सगळं काही बंद. आणि तिच्या मधात जी सीमा आहे तिचंही सगळं काही बंद करून टाकलं. आता सगळं बंद केल्याच्या नंतर कंप्लिटली 15 ते 20 दिवस झाले, काहीच नाही, सगळं काही शांत होतं. हेमाजवळ मोबाईल नाही द्यायचा, तिला बाहेर जाऊ द्यायचं नाही, काही नाही, सगळं काही बंद. आणि तिच्यासोबत सीमालासुद्धा त्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागू लागल्या, कारण की त्या दोघं जणांच्या वडिलाला असं वाटत होतं की एकीनं केलं आहे मग दुसरीची काय गॅरंटी की ती करणार नाही म्हणून. त्या कारणामुळं हेमासोबत सीमाचंही बंद पडलं, म्हणजे त्या घराच्या बाहेर निघणं बंद पडलं. आता या गोष्टीमुळं जे सीमा आहे ती हेमाला थोडंसं विचित्र प्रकारे बोलायला लागली की तुझ्यामुळं माझं फ्रीडम गेलं, तुझ्यामुळं माझी शाळा बंद पडली, तुझ्यामुळं मला घरामध्ये असं राहावं लागायलं, तुझ्यामुळं मला घरच्यांचे बोलणे खावं लागायलेत. त्यांचं म्हणणं असं आहे की मी जर सुरुवातीला त्यांना ही गोष्ट सांगितली असती तर ही वेळ येतच नव्हती. तर हेमासुद्धा रडू लागली, हेमासुद्धा म्हणू लागली माझी गलती झाली, मला माफ कर, असं कर तसं कर. तिलाही काही कळत नव्हतं. आता 15 ते 20 दिवस जातात, बघता बघता महिना जातो, महिन्याचे 2 महिने होतात, 2 महिन्याचे 3 महिने होतात. त्या दोघीजणींची जी अवस्था होती ती सेमच होती, कारण की या दोघीजणींचे वडील जे होते ते फार स्ट्रिक होते. त्यांचं असं म्हणणं होतं की एकदा निर्णय केला का की केला, संपला विषय. आता 3 महिन्याच्या नंतर जे हेमासोबत व्हायला लागलं ना ते फार विचित्र व्हायला लागलं. एक रात्र होती, त्या रात्री हेमा आणि सीमा एका पलंगावर झोपलेले होते. आणि त्या रात्री काय झालं काय माहीत, हेमाला झोपच येत नव्हती, ती जागीच राहू लागली.
तिला किती काही करा ती झोपत नव्हती. सीमा एकदा दोनदा रात्री उठून तिला म्हणत होती की हेमा झोप, हेमा झोप, पण ती काही झोपत नव्हती. आता हेमाला अजून एक छंद होता पुस्तकं वाचण्याचा. हेमा पुस्तक वाचत बसली होती आणि जे सीमा होती तिला एक प्रॉब्लेम होते की रात्रीमध्ये तिला बाथरूमला जायची सवय होती. म्हणजे 3-4 वेळेस तर ती उठून बाथरूमला जाऊन परत येऊन झोपायची. आणि जी हेमा होती ती एकदा झोपली की सकाळपर्यंत उठायची नाही. तर अशा प्रकारे यांचं थोडंसं रुटीन होतं. तर या रात्री दोनदा जी होती ना, सीमा उठली, बाथरूमला गेली, आली. पहिल्या वेळेस सुरुवातीला 12-12:30 वाजता आणि दुसऱ्या वेळेस 1:30-2 वाजता. आता ऑलरेडी 10-10:30 वाजता झोपायचे. तर हे जी सीमा आहे ती उठून आल्याच्या नंतर हेमाकडे बघितलं तर हेमा एका डेस्कवर बसून ती तिचं बुक वाचत होती. तर सीमा विचार करत होती की हेमा आज एवढ्या उशीरपर्यंत जागी काय. इथपर्यंत की जेव्हा ते मॅटर झालं होतं त्यावेळेससुद्धा 3 वाजेपर्यंत जागी होती, पण आज कसं काय एवढ्या वेळ जागी. इतके वेळ जागी तर कधी हेमा राहत नाही. मग सीमा हेमापाशी जाते आणि तिला म्हणते की हेमा, एवढा वेळ झाला तू का जागी आहेस, काय अडचण आहे का. ते म्हणले की नाही नाही अडचण काही नाही आहे, मला झोप येत नाही आहे, त्या कारणामुळे मी बुक वाचते. आता बुक वाचल्याच्या नंतर ती जी सीमा आहे ती झोपी जाते आणि हेमा बुक वाचत बसते. आता सीमा झोपल्याच्या नंतर अर्धा ते 1 घंटा होतो, म्हणजे 3 किंवा 3:30 वाजतात. तर 3:30 वाजता जी हेमा आहे ना ती रडायला लागते आणि तिचा आवाज सीमा ऐकते. आता तिचा आवाज ऐकून सीमा जागी होते, हेमाकडे बघते तर हेमा एका कोपऱ्यामध्ये बसलेली असते आणि रडत असते. सीमा तिच्याजवळ जाते, तिच्या खांद्यावर हात ठेवते. तर हेमा हिच्याकडे बघते तर त्या हेमाचे पूर्ण डोळे लालबुंद झालेले असतात. नाही का, 1-2 घंटे रडल्याच्या नंतर डोळे कसे एकदम विचित्र होतात, लालभडक होतात, डोळे सुजतात. सेम त्या प्रकारे हेमाचे डोळे सुजलेले होते. सीमा तिचा हात पकडते, पलंगावर बसवते आणि म्हणते, काय झाले मा, तू रडतीयस का. तेव्हा हेमा सांगायला सुरुवात करते की अगं मी काय करू गं, मला काय सुधरत नाही आहे. मागचे काही दिवस मला तर काही प्रॉब्लेम नव्हती, पण अचानकच गेल्या 2-4 दिवस झाले मला त्या मुलाचा आवाज येतो आहे. मला तो मुलगा कुठं जरी पाहिलं ना असा तो दिसतो आहे. मला असं वाटतं की तो मुलगा मला बोलावतो आहे. अशा प्रकारे मला फील होतं आहे. काय करू यार सीमा, मला काय कळत नाही आहे. आणि तो मुलगा ना मला दिसल्याच्या नंतर मला असा बोलतो आहे, मला म्हणतो आहे की तुझा मी जीव घेणार, तू मला सोडलंस तुझा मी जीव घेणार, तू मला सोडलंस तुझा मी जीव घेणार, असं तो मुलगा म्हणतो आहे. काय करू मला काय समजत नाही. सीमा प्लीज माझी मदत कर, मला झोप येत नाही. झोपायला गेलं तर माझ्या स्वप्नामध्ये येतो आहे, जागी राहिलं तर मला तो असा दिसतो आहे. मी बुक्स वाचण्याचा प्रयत्न केला पण तिकडं पण लक्ष जास्त जात नाही आहे. बुक वाचता वाचता त्याच्या डोक्यामध्ये विचार येत आहेत, त्याचं बोलणं डोक्यामध्ये येते. आणि असं नाही की तू कधी मला असा बोलला होता म्हणून, कधीच नाही बोलला मला असा. तो असा दिसतोय आणि बोलतोय, दिसतोय आणि बोलतोय. आम्ही जेव्हा रिलेशनमध्ये होतो त्यावेळेस एकमेकांना भेटायचो त्यावेळेस कधीच तो मला असं बोलला नाही. प्रत्येक वेळेस तो प्रेमानंच बोलायचा. पण यावेळेस काय झालं काय माहीत, खूपच विचित्रपणाने त्याच्या सावल्या दिसायला लागल्या, तो दिसायला लागला. असं वाटतं की तो आत्ता माझ्याजवळ आहे आणि आताच तो कुठंतरी दूर गेला आहे. आता हेमा जेव्हा असं बोलत होती तेव्हा सीमाला फार विचित्र वाटत होतं की हे काय व्हायलं आहे. सकाळ होते, सकाळी सीमा तिच्या वडिलापाशी जाते आणि वडिलाला म्हणते की बाबा असं व्हायलं आहे, असं प्रॉब्लेम आहे. तिचे वडील म्हणतात काय प्रॉब्लेम नाही आहे, तुझी बहीण नाटकं करते आहे, तिला बाहेर जायचं आहे, तिला कळत नाही आहे, तिला काही जरी झालं तर तिला घराच्या बाहेर मी जाऊ देत नाही, ती मेली जरी घोर नाही ना तरी मी घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. आता सीमाला विचित्र वाटायला लागलं, कारण की हेमा जर नाटकं करत असली तर हेमा ज्या अवस्थेमध्ये सीमाला बोलत होती ती अवस्था फार विचित्र होती आणि हे सगळं आपल्या सीमाला माहिती होतं. तर जी सीमा आहे ही गप्प बसते आणि परत हेमाला जाते आणि म्हणते सगळं काही ठीक आहे, मी वडिलाला बोलले, वडील काहीतरी विलाज करू म्हणून असं सांगितलं. पण वडिलाची गोष्ट हेमाने ऐकली होती. जेव्हा कारण हेमाचे वडील ज्यावेळेस सीमाला बोलत होते त्यावेळेस हेमा लपून त्यांचं बोलणं ऐकत होते. तर हेमाला माहिती होते की सीमा मला खोटी बोलते तात्पुरती. मग रात्र होते, रात्र झाल्याच्या नंतर 12-12:30 वाजल्याचा टाईम होता आणि अचानक सीमाच्या कानावर एक आवाज यायला लागला. या अगोदर कधी तो आवाज सीमाने नोटीस नव्हता केला, पण यावेळेस आवाज तो नोटीस करू लागले आणि तो आवाज होता घडीच्या काट्याचा. इतकी शांतता पसरली होती त्या रूममध्ये. ॲक्च्युली तेवढी शांतता नव्हती पण त्या रूममध्ये फॅन चालू होता आणि फॅन चालू असल्यामुळं घडीच्या काट्याचा आवाज कधीच सीमाने ऐकला नव्हता. आणि सीमाचं असं झोपणं होतं की फॅन लावल्याशिवाय तिलाही झोप येत नव्हती. तर तिला आज घडीच्या काट्याचा आवाज येऊ लागला. सीमा डोळे उघडते, उठते आणि घडीकडे बघते. आता ओळखू येतो ना माणसाला घडीच्या काट्याचा आवाज, बघतोय
तर घडीचा काटा चालू होता आणि वर फॅनही चालू होता. आता सीमा थोडी कन्फ्यूज झाली की यार फॅन चालू असताना घडीचा काट्याचा आवाज कसा येतोय, कारण की फॅनचा आवाजही कमी नव्हता, वारं खूप जास्त होतं. तर त्या वाऱ्यामध्ये घडीच्या काट्याचा आवाज येणं थोडंसं विचित्र वाटतं. मग उठते आणि विचार करते की घडीचा काट्याचा आवाज मला येतोय का. मग तेवढ्या तिच्या कानावर परत एक आवाज येतो, बाथरूममध्ये कोणीतरी नळ सोडण्याचा. मग ही बाथरूममध्ये, आता बाथरूम अटॅच होत्या, या दोघींचं बाथरूम स्पेशली अटॅच होतं आणि दुसरं बाथरूम दुसरीकडे होतं. तर ही रूम त्या बाथरूममध्ये जाते, बाथरूमचा दरवाजा उघडते, मधामध्ये बघते तर मधात सीमा बसलेली होती आणि पूर्ण कपडे काढून, निर्वस्त्र, तिच्या अंगावर एकही कपडा नाही, पूर्ण कपडे काढून मांडी घालून खाली बाथरूममध्ये अशी बसलेली असते. एका टोपल्यामध्ये पाणी घेतलेलं असतं, वरून शावर चालू झालेलं असतं आणि टोपल्यामध्ये जे पाणी असतं ते फार गरम असतं. तिनं त्या हिटरमधून पाणी काढलेलं असतं आणि ते गरम गरम पाणी एकीकडून अंगावर ओतते आणि एकीकडून ते थंड शावर पडते, एकीकडून पाणी ओतते, एकीकडून थंड शावर पडते. आणि जी हेमा आहे ती पूर्ण विवस्त्र मांडी घालून त्या बाथरूममध्ये बसलेली आहे. जेव्हा सीमा तिथं जाते आणि हे बघते त्यावेळेस सीमा हेमाला म्हणते की हेमा तू हे काय करतेस. त्यावेळेस हेमा सीमाकडं बघते आणि एक क्रूर हास्य असतं ना आपलं माणसाचं, ज्यावेळेस आपल्याला एखादा राग येतो त्यावेळेस आपण हसतो, सेम त्या प्रकारचं हसणं हेमा तिच्या चेहऱ्यावर आणते आणि सीमाकडं बघते आणि सीमाला म्हणते तुला काय वाटतंय, मी तुझ्या बहिणीला असं सोडणार आहे. आणि तिच्या हातामध्ये जे मग्गा असतो ना, तो स्टीलचा मग्गा असतो, तो मग्गा घेते हेमा आणि रपो 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 आपल्या डोक्याला मारायला चालू करते. आता तिनं मारायला चालू केल्याच्या नंतर जी सीमा आहे ती जोरात ओरडते. ओरडल्याच्या नंतर तिचे आई वडील येतात आणि बघतात तर हेमा पूर्ण निर्वस्त्र तिथं बसलेली आहे. आणि ते पाहिल्याच्या नंतर तिचे जे वडील आहेत तिच्या डोळे झाकतात आणि इकडे जातात. जी हेमाची आई आहे टावेल वगैरे घेते, हेमाच्या अंगावर टाकते, तिला उठवते आणि इकडं आणते आणि पलंगावर बसवते. आणि जसं तिला पलंगावर बसवलं तसं हेमा रडायला चालू होते की मला कुणी मारलं, मला का मारलं, माझ्या अंगावरचे कपडे कुठे आहेत आणि माझं अंग ओलं का आहे, असं ती बोलायला लागली, जसं की तिला काय माहीतच नाही. आणि जी सीमा आहे ती फक्त त्या हेमाकडे बघते की हिनं असं आत्ता केलं आणि आत्ताच म्हणते की मला का मारलं आहे, माझ्या अंगावरचे कपडे का काढलेत, माझं असं तुम्ही का केलं, अशा प्रकारे. आता जी सीमा आहे ही पूर्णपणे कन्फ्यूज की यार हे असं कसं व्हायलं आणि अशी कशी बोलायली. मग जरासं 1-1.5 घंटा तिथंच तिचे आईवडील बसतात, हेमाला समजवतात, तिला थोडंसं रिलॅक्स करतात आणि झोपी घालतात. हेमा झोपी जाते. आता हेमा झोपल्याच्या नंतर आता सीमाला भीती वाटायला लागली. सीमा तिच्या आईला म्हणायला लागली की आई मी एकली झोपू नाही, तर तू पण इथं आमच्यासोबत झोप. तिची आई म्हणली की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी पण इथं झोपते. आता हेमा पलंगावर झोपलेली आहे आणि पलंगाच्या खाली सीमा आणि तिची आई झोपलेली आहे. परत 1 ते 1.5 तास होतो. 1.5 तास झाल्याच्या नंतर जी सीमा आहे तिच्या कानावर परत आवाज येतो. आता आवाज ना काट्याचा येतो ना कोण्या नळाचा येतो. आवाज येतो तो फक्त एक अशी पन्नी असते, आपलं कॅरी बॅग असते त्याची आपण चुरा करतो, ताडतोड तुडतोड ताडतोड तुडतोड वाजते, तशा प्रकारचा आवाज येतो. आता सीमा परत उठते. उठल्याच्यानंतर बघते तर पंखा चालू, आवाजही येत नाही, दरवाजा बंद आहे, हळूवार. आता सीमाच्या लक्षामध्ये येते की हे आवाज ना काहीतरी आहे हेमाच्या बाबतीमध्येच असेल, कारण की त्याच्यासमोरच ही सगळी घटना झाली होती ना. तर हेमा हळूवार उठते आणि पलंगावर बघते. तर पलंगावर जी हेमा म्हणतो मी, सीमा हळूवार उठते आणि पलंगावर बघते. तर पलंगावर हेमा झोपलेली असते रिलॅक्समध्ये. तिथे सीमा म्हणते हां ठीक आहे, आता उंदीर वगैरे असेल, आणि ही खाली झोपायला जाते. म्हणजे पलंगावरच्या खाली होती ना, आता वर पलंग होता, खाली ते झोपलेलं होतं, यांचं आथरून जमिनीवर टाकलेलं होतं. अशी उठली की पलंगावर कोण झोपलेलं हे कळायचं आणि खाली झोपल्यावर पलंगावरचं काही दिसायचं नाही. मग जे सीमा आहे ती हेमाला बघते आणि हेमा रिलॅक्सपणे पलंगावर झोपलेली असते. तर सीमा थोडी रिलॅक्स होते की बाबा हां ठीक आहे, उंदीर असेल, काहीतरी वाजत असेल. मग जी सीमा आहे ना ती खाली झोपते आणि तिचं तोंड जे असतं ते पलंगाकडूनच असतं, झोपते अशी थोडी रिलॅक्स होते आणि अशी वर तोंड करून झोपलेली असते. तेव्हा तिच्या कानापाशी काहीतरी फुसफुसण्याचा आवाज येतो. त्यावेळेस सीमा अशी इकडे तोंड करते आणि डोळे उघडते. जसे सीमाने डोळे उघडलेले असतात तसं सीमाच्या समोर एका आडंगावर सीमाकडं तोंड करून हेमा झोपलेली असते आणि हेमाचं अर्ध तोंड सळलेलं असतं. जिकडून ती पाणी टाकू लागले तिकडून ते अर्ध तोंड सळलेलं असतं आणि तिच्या तोंडामधला जो श्वास आहे तो सीमाच्या तोंडावर लागू लागला आणि त्या श्वासामध्ये एवढा घाणेरडा वास येऊ लागला की सीमा जोरात ओरडली आणि दचकून उभी राहिली. अशी उभी
आता तिचा आवाज बघणं, तिचं दचकणं बघणं, तिची आई तिच्या शेजारी झोपलेली होती इकडच्या बाजूनं. ती उठली आणि सीमाला म्हणते, काय झालं, तू काय का दचकली आहे? सीमा असं बोट दाखवते आणि ती जिकडं बोट दाखवते आणि तिकडे काहीच नसतं. आता तिची आई म्हणते की सीमा तुला काय झालं, तू इकडे बोट का दाखवतेस? ती म्हणते की आई हेमा 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 बघ हेमा बघ हेमा बघ अशी करते, हेमा बघ तिचं तोंड बघ अशी करते. आता हेमाची आई तिथं बसलेली होती. पलंगावर बघितलं तर हेमा निवांत झोपलेली आहे. सीमाला हलवते तिची आई, एक चापट मारते जोरात आणि म्हणते, काय पिस्सी झाली काय तू? इकडे बघ. हेमा झोपलेली आहे आणि इकडे पाहिल्याच्या नंतर हेमा तिथं झोपलेली. आता सीमाला कळत नव्हतं की माझ्यासोबत काय होते म्हणून. सीमाला वाटलं की यार ते डोक्यामधून जातच नाही आहे. तर सीमा आहे ना तेव्हापासून सकाळ होईपर्यंत झोपलीच नाही. आता अनलकीली इथे एक असा प्रॉब्लेम येतो की सीमाचे जे आईवडील असतात त्यांना कुठंतरी अर्जंट बाहेर जायचं असतं रात्रीसाठी आणि रात्रीला 12-12:30 वाजेपर्यंत घरात येत नव्हते. आता या वेळेस जावं की न जावं हे त्यांना कळत नव्हतं. आता त्याचे जे आईवडील असतात सीमाचे, ते दुसऱ्या महिलेला सांगतात की बाबा तुम्ही या शेजारणीला. तर शेजारीण म्हणते ठीक आहे, मी मुलींपाशी येऊन थांबते. आता जी शेजारीण होते ती बी खूप फट्टू होते आणि तिला माहिती होतं की यांच्या घरामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम चालू आहे ते. आता जी हेमा होती ती थोडी आजारी होती, तिच्या डोक्याला मार वगैरे लागलेला होता, तर ती पलंगावरून उठत नव्हती, ती आरामच करत होते. जी सीमा होती ती घरामधलं सगळं काम आवरायची. आता संध्याकाळी तिचे आईवडील निघले होते, एखादी कोणती काहीतरी मीटिंग होती वाटते, त्या मीटिंगसाठी निघले होते. तर सीमाचे आईवडील हे सीमाला म्हणतात की बघ तुझ्या बहिणीचा थोडासा काळजी घे आणि जे आपल्या शेजारींची काकू आहे ना संगीता काकू, ती आपल्या घरी येणार आहे, तुला सोबती. हे म्हणले की ठीक आहे, काय विषय नाही, स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर संगीता काकू येईल असं सीमाला वाटलं. तर मग हिचे आईवडील गेल्याच्यानंतर आता घरामध्ये सीमा आणि हेमा या दोघीजणी एकल्याच होत्या. जी हेमा होती ती तिच्या रूममध्ये झोपलेली होती आणि सीमा बाहेरचं काम करत होती. संध्याकाळची वेळ होती, 9-9:30 वाजले. दरवाजा उघडा होता आणि 9:30 वाजेपर्यंत तिची संगीता काकू ती आलीच नव्हती. मग हिनं काय केलं, दरवाजा थोडासा आडं केल्याच्या नंतर ही सोफ्यावर बसलेली होती आणि सोफ्यावर बसलेली असताना टी व्हीमध्ये प्रोग्राम पाहत होते. तर बघता 11-11:30 कधी वाजले हे कळालंच नाही. 11:30 वाजता जी सीमा आहे ती उठते, दरवाजा उघडते आणि शेजारणीच्या घराकडे बघते, त्या संगीता काकूकडे. म्हणजे ती घर थोडंसं लांब होतं, थोडंसं समोर जाते, बघते तर घर लावलेलं होतं, सगळे काही झोपलेले होते आणि थोडे बाहेर टवाळ मुलंसुद्धा होते. त्या कारणामुळं जी सीमा आहे ती समोर गेली नाही. ती परत आपल्या घरामध्ये आली, घरामध्ये लॉक लावलं आणि परत आपल्या सोफ्यावर येऊन बसली. 11-11:30 वाजले होते. तर टी व्ही बघता हिच्या कानावर एक आवाज आला. आता आवाज असा आला की जसं की कोणाचं असं नरड्यामध्ये अडकताना असं श्वास घेता येत नाही तसा कसा आवाज येतो, दम घुटल्यासारखा, सेम त्या प्रकारचा आवाज यायला लागला. मग ही सुरुवातीला त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. हिला वाटलं की बाबा टी व्हीमधून काही आला असेल. मग तो आवाज परत आला. हिला कन्फ्यूज झाले की नेमकं व्हायलं आहे काय म्हणून. हिनं टी व्हीचा आवाज पूर्ण कमी केला आणि ध्यान धरून बघितलं, ऐकलं तर हिला तो आवाज खरंच येऊ लागला आणि हिला कळालं की तो आवाज हिच्या बेडरूममधून यायला आहे. तर ही हळूवार उठते आणि बेडरूममध्ये जाते. बेडरूममध्ये गेल्याच्या नंतर जी हेमा झोपलेली होती ती पलंगावर असं म्हणजे अशी बसलेली असते टोंगळ्यावर आणि आपले दोन्ही हात असे समोर टेकवलेले असतात आणि तोंड असं समोर केलेलं असतं. तिचं तोंड पूर्णपणे ओपन झालेलं असतं आणि हे सीमा बघते. सीमाने बघितल्याच्या नंतर हिला वाटत नाही की असं का करते, पण तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की हेमा हिला म्हणते की माझ्या नरड्यामध्ये काहीतरी अडकलं आहे, ते बाहेर काढ होडून, तू मला श्वास घ्यायला अडचण येते. तर सीमा हळूवार तिथं जाते आणि तिला म्हणते की हेमा काय झाले, तू अशी का बसली आहेस आणि तू असा आवाज का करतेस. आता तिला बोलता येत नाही हेमा फक्त खुणावते, माझ्या नरड्यात काहीतरी अडकले ते फक्त काढ. आणि तिला हालता पण येत नाही, ती अशी उभी पण राहू शकत नाही आणि उठून पण जाऊ शकत नाही, बोटानं सांगत पण नाही आणि बोटानं तिच्या नरड्यातलं ते ओढून काढूही शकत नाही. दोन्ही हात त्याच्या खाली पलंगावर कुत्रं कसं असतं डॉग स्टाईल. पाहायला थोडं वेगळं वाटलं का त्या पोझिशनमध्ये ती बसलेली असते. तर आता ती बसलेली असताना आता हिला कळालं की हां हिच्या नरड्यामध्ये काहीतरी अडकलेलं आहे आणि ते आपल्याला बाहेर काढायचं. ही तिथं जवळ जाते आणि जवळ गेल्याच्या नंतर तिच्या नरड्यामधून एक छोटासा दोरा असा बाहेर आल्यासारखा दिसतो. ही त्या दोऱ्याला पकडते आणि थोडं होडते. होडता तो दोरा फार होल्ड्या जातो, फार जास्त, म्हणजे कमीत कमी 10-12 फूट तो दोरा होल्ड्या जातो आणि अचानक तो दोरा अडकतो. आता अडकल्याच्या नंतर ही थोडासा जोर लावते, होल्ड्या जात नाही
आता त्या हेमाकडे बघतो तर हेमाचे जे डोळे वगैरे असतात ते लालबून झालेले असतात. असं वाटतं की तिच्या डोळ्यामधून ते रक्त बाहेर यायलेलं असतं. पण आता हिलाही वाटतं की यार हे जर अडकलं तर आपली बहीण मरते, याला तर आपल्याला काढावंच लागेल जे काही नरड्यामध्ये आहे ते. मग ही थोडासा जोर लावते आणि त्या दोऱ्याला होडते. पण ॲक्च्युली ना तो दोरा नव्हता, ते हेमाच्या पोटातले आतडे होते. ती दोरा होडते आणि तिच्या पोटातले पूर्ण आतडे बाहेर पडतात. तिच्या पोटातले अख्खे आतडे बाहेर पडतात आणि तिचं पोट पूर्ण पाठीला जाऊन चिटकतं आणि हेमा तिथंच खाली पडते सीमाकडं बघत. आता सीमाला काय कळत नाही की काय करावं आणि काय नाही म्हणून. ती फार विचित्र पद्धतीने अशी भिली, जोरात ओरडली. तिचं ओरडणं ऐकल्याच्यानंतर शेजारी पाजारी आले, दरवाजा उघडा बघतात तर तिच्या पोटातले आतडे बाहेर पडलेले असतात. ती तिथं पडलेली असती, मरून पडलेली असती. जी हिमा असते ना ती मेलेली असते. सगळंजण असं म्हणजे फार रक्तबंबाळ झालेली असते ती पूर्ण रूम. तिच्या आईवडिलांना सांगतात, आईवडील येतात, बघतात, ही रडायला लागते. सगळं काही दुःखद वातावरण असतं सगळीकडं. मग हे सगळं झाल्याच्यानंतर अंतिम संस्कार वगैरे सगळं काही होतं. आता या फॅमिलीचा एक पुजारी होता, कोणती काय मोठी पूजा वगैरे असेल ना तर ती पुजारी होता. आता त्यानं जेव्हा हे सगळं पाहिलं, आता तो आलाच होता ना फॅमिली पुजारी म्हणल्याच्यानंतर, त्यानं जेव्हा हे सगळं काय पाहिलं आणि पाहिल्याच्यानंतर सगळा अंतिम संस्कार झाला, नंतर जे सीमाने सांगितलं ते त्याच्या लक्षामध्ये आलं आणि लक्षामध्ये आल्याच्यानंतर त्याने सांगितलं की जी हेमा आहे तिच्यावर कुणीतरी कर्तूत केली होती. आणि अशी कर्तूत की फार विचित्र, ते आपण बघू शकतो की कोणं केली, काय केली म्हणून. मग हे यज्ञ करतात, पूजापाठ करतात आणि पूजापाठाच्या नंतर ती कर्तूत कोणं केली हे बघतात. तर ती कर्तूत केलेली असते हेमाच्या त्या बॉयफ्रेंडने. आणि ती कर्तूत आत्ताचीच नाही आहे, जेव्हा हेमा त्याच्यासोबत रिलेशनमध्ये गेली होती तेव्हापासून ही कर्तूत त्याने हिच्यावर केलेली होती. म्हणजे असं सरळ की हिच्यावर वशीकरण पूर्णपणे हेमावर केलं होतं त्या मुलाने. आणि त्या मुलाला हेमा पाहिल हे शक्य नव्हतं, कारण की तो मुलगा फार घाणेरडा होता. आणि ही जेव्हा त्याला सोडलं, जेव्हा हेमाला त्याच्यापाशी जाऊ दिलं नाही, त्यावेळेस त्यानं फायनल कार्यक्रम करून टाकला. आता त्या मुलाला शोधण्यासाठी हेमाचे वडील तिथं गेले, पण तो मुलगा तिथं नव्हता, तिथून पळून गेला होता. आणि लोकांना विचारलं तर लोक म्हणू लागले की तो मुलगा इथं फक्त राहत होता, तो कुठला होता, काय होता हे कुणालाही माहिती नव्हतं. तर तेव्हापासून जी सीमा आहे ही स्वतःला सावकाश आणि सावध ठेवते. आणि त्या फॅमिलीमध्ये फक्त आणि फक्त एकच मुलगी, आता तिचं लग्न वगैरे झाले, एक मुलगाही झालेला आहे. तर अशा प्रकारची आजची ही स्टोरी होती. स्टोरी कशी वाटली? चांगली वाटली जर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, भेटू समोरच्या स्टोरीमध्ये.